हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही माहीतच असाल. फ्रेंड्स, आपण जे पण खातो पितो याचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम आपल्या शरीरावर होतो. कोणतीही गोष्ट आपण योग्य प्रमाणात खाल्ली तर त्याचा आपल्या शरीराला फायदा होईल आणि अधिक प्रमाणात खाल्ली तर त्याने आपल्या शरीराला नुकसान पोहोचेल. मग ते फळ असो किंवा भाज्या. काहींना जेवणासोबत मीठ खायला खूप आवडतं तर काहींना गोड पदार्थ खायला आवडतात. जर तुम्ही एका दिवसात भरपूर प्रमाणात साखर खात असाल तर त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. रिफाईंड शुगर, ब्राऊन शुगर आरोग्यासाठी हानिकारक ठरते. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1 महिनाभर साखर खाल्ली नाही तर आपल्या शरीराला कोणते फायदे होतील हे समजून सांगणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिला फायदा आहे वजन कमी करण्यास मदत होते. साखर ही हाय कॅलरीज फूड असून जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही साखरेचं सेवन बंद केलं तर तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे त्यांनी साखरेचं सेवन बंद करणं फायदेशीर ठरू शकतं. दुसरा फायदा आहे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील. साखरेचं सेवन बंद केल्यानंतर ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल. साखरेचा थेट संबंध लठ्ठपणा आणि मधुमेहाशी आहे. अशा वेळी आहारात साखर बंद केल्यास टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. मात्र साखर बंद केल्यानंतर पुन्हा साखरेचं सेवन केल्यास ब्लड शुगर लेवल वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसरा फायदा आहे थकवा दूर होतो. साखरेच्या सेवनाने ब्लड शुगर वेगाने वाढते. अशा वेळी तुम्हाला थकवा आणि सुस्ती येऊ शकते. मात्र तुम्ही साखरेचं सेवन बंद केलं तर रक्तातील साखर नियंत्रणात राहून तुम्हाला एनर्जेटिक वाटू शकतं. चौथा फायदा आहे चांगली झोप येते. साखर कमी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी योग्य राहण्यास मदत होते आणि मेंदूतील सेरोटोनिनची पातळी सुद्धा वाढू शकते. निरोगी आणि सातत्यपूर्ण झोपेची पद्धत वाढते. चांगल्या झोपेचा आनंद घेण्यासाठी आपल्या आहारातून साखर कमी करण्याचा प्रयत्न करा किंवा साखरेचं सेवन कमीत कमी किंवा मर्यादित करा. तुम्ही किती चांगले झोपता हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पाचवा फायदा आहे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. साखर न खाणे म्हणजे हृदय निरोगी ठेवणे. साखर न खाल्ल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये राहतो. जास्त साखरेचे सेवन इन्सुलिनची पातळी वाढवते, ज्यामुळे सहानुभूतीशील मज्जासंस्था सक्रिय होते. रक्तदाब आणि हृदयाची गती वाढते. उच्च रक्तदाबामुळे तुमचे हृदय आणि धमन्या अधिक काम करतात, ज्यामुळे संपूर्ण रक्ताभिसरण प्रणाली हळूहळू खराब होते. साखर सोडल्यानंतर तुमची रक्तदाब पातळी पुन्हा रुळावर येऊ शकते. सहावा फायदा आहे दातांचे आरोग्य चांगले राहते. साखरयुक्त पदार्थांचे सेवन न केल्यामुळे दातांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते. असं केल्याने हिरड्यांचे आजार आणि कॅव्हिटी या दोन्हींचा धोका कमी होतो. वास्तविक जेव्हा मुले गोड पदार्थ खातात तेव्हा त्याचे तुकडे दातांमध्ये अडकतात आणि तिथे बॅक्टेरिया होतो. जर तुम्ही 30 दिवस साखर खाणे बंद केले तर दातांमध्ये कॅव्हिटी होण्याचा धोका कमी होतो. सातवा फायदा आहे त्वचा सुंदर आणि तजेलदार दिसेल. साखर कमी केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये सुद्धा फरक दिसेल. तुमची त्वचा आणखी सुंदर आणि तजेलदार दिसेल. विशेषतः रात्रीच्या वेळी साखरेचे पदार्थ न खाल्ल्यास तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाहीत. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील मुरमे आणि डाग घालवण्यासाठी कोणत्याही प्रकारची क्रीम लावण्याची गरज पडणार नाही. साखर कमी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये विलक्षण फरक दिसेल. आठवा फायदा आहे मानसिक आरोग्य सुधारेल. साखरेचे सेवन कमी केल्याने मानसिक आरोग्य सुधारणे हा आणखी एक चांगला फायदा आहे. कारण साखरेचे जास्त सेवन केल्याने नैराश्य, चिंता आणि इतर मानसिक आरोग्य समस्या होण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढते. संशोधकांना वाटतं की हे मेंदूतील जळजळ होण्यामुळे होतं, जे साखरेच्या उच्च ग्लायसेमिक इंडेक्समुळे होते. परंतु हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की संशोधन असं सूचित करते की हे नैसर्गिक साखरेमुळे होत नाही, रिफाईंड शुगर किंवा ब्राऊन शुगरमुळे होते. जर आपण साखर खाणे बंद केले तर आपल्याला हा त्रास होणार नाही. नववा फायदा आहे प्रतिकारशक्ती वाढते. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि तुमच्या निरोगी शरीरासाठी साखर खाणे टाळणे फायदेशीर आहे.
साखरेचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आजार होण्याची जास्त शक्यता असते. साखर कमी करून तुम्ही तुमच्या शरीराला संसर्ग आणि रोगांविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक पोषक तत्वे पुरवता. 10वा फायदा आहे पचनक्रिया सुधारते. आतड्यासंबंधी समस्यांना साखर टाळून निरोप द्या आणि पाचन सुसंवाद स्वीकारा. साखर आपल्या पचनसंस्थेसाठी हानिकारक असू शकते, ज्यामुळे सूज, गॅस आणि अस्वस्थता येते. तुम्ही तुमच्या आहारातून साखर काढून टाकल्याने तुमचे आतडे बरे होऊ शकतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की जर आपण साखर खाल्ली नाही तर त्याचा कोणता वाईट परिणाम आपल्या शरीरावर होईल का? या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. जर तुम्ही साखर अजिबात खात नसाल तर त्याने तुमच्या शरीराचं कोणतंही नुकसान होणार नाही. रिफाईंड व्हाईट शुगर, ब्राऊन शुगर आपल्या शरीरासाठी अनहेल्दी मानले जातात. जर तुम्हाला गोड खावेसे वाटत असेल तर तुम्ही साखरेऐवजी गूळ किंवा खजूर खाऊ शकता. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.